नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांमुळे राजकीय वातावरण तापणार आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं शिवसेना मनसेला फायदा होईल असा दावा समर्थकांकडून केला जात असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळला आहे. ठाकरे बंधूंची युती उशिरा झाल्यानं आणि त्यांच्या मतांची टक्केवारी घटल्यानं मुंबईत त्यांना यश मिळणार नाही असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. फडणवीस यांनी मराठी माणसाच्या घरांचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे यांनी सत्तेत असताना ठोस काम केलं नाही असा आरोप केला. बीडीडीचा पुनर्विकास सारख्या प्रकल्पांमुळे हजारो मराठी कुटुंबांना मुंबईत घरं मिळाल्याचा दावा करत भाजपच मराठी माणसाच्या प्रश्नावर प्रभावी काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपच सत्ता मिळवेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे विविध भागात शाखा भेटी देत आहेत. काल रात्री त्यांनी बोरोली पूर्व परिसरातील मनसेच्या उमेदवार कविता माने यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाला भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरेंनी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मात्र उद्धव ठाकरे कार्यालयातून निघत असतानाच शिंदे गटाच्या शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांची प्रचार रॅली त्या परिसरात दाखल झाली. यावेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परिस्थिती चिघू नये म्हणून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्षांच्या महायुतीची भव्य जाहीर सभा गोरसवाडी कांदिवली पश्चिम येथे आयोजित करण्यात आली होती. या जाहीर सभेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार अमित साटम यांच्यासह युतीतील सर्व आमदार, मान्यवर नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेचं विशेष आकर्षण म्हणजे शिवसेनेच्या मुंबईच्या माजी महापौर आणि शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा शुभा राऊ यांनी शिवसेनेत पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रसंगी आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी त्यांच्याशी खास बातचीत केली. पाहूयात. ज्या कार्यकर्त्यांना आधीपासून जबाबदारी होती ते यज्ञांजी गायकवाड, ते युवा सेनेचे महाराष्ट्राचे समन्वयक आहेत आणि आरोग्य सेनेचे पण समन्वयक आहेत, आणि विजयभाई संघवी आहेत, ते समाजसेवेत आहेत आणि पहिल्यापासून त्यांच्या घराण्यामध्ये संघाचे काम करणारी लोक आहेत. त्यामुळे त्यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे आणि यांच्याबरोबर आमचे बरेचसे कार्यकर्ते सुद्धा आहेत, त्यांनीच प्रवेश केलेला आहे. काय सांगाल, तुम्हीही बीजेपी मध्ये प्रवेश केलाय, कसं वाटतं, काय सांगाल त्याबद्दल? नाही, चांगलं वाटतंय. आम्ही आमच्या घरी परत आलेलो आहे. आता एवढे 1-2-3 वर्षापासून वाटत होतं की आम्ही आमच्या घरामध्ये नाहीये, पण आता एवढं वर्ष महापालिका असो का सगळ्या युतीमध्ये सगळे काम करत राहिलेले आहेत, तर आता थोडीसं हे वाटायचं की आता पहिल्यासारखं एकत्र नाही आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं आपण कुठेही थोडं भटकत गेलेलो आहे. आता आम्ही आमच्या घरी परतलेलो आहे, तर आम्ही आनंद आहे, भरपूर आनंद आहे. माझ्यासोबत संघवी जे आहे त्यांच्याशी जाणून घ्या. सर, तुम्ही काय सांगाल? माझं म्हणणं एवढंच आहे की आम्ही बरेच वर्ष सेनेबरोबर जोडलेले होतो, पण जे हिंदुत्व सोडल्यामुळे आता आम्ही भारतीय जनता पार्टीत घर वापसी म्हणून परतच आलो आहे. ओरिजिनल आमचे वडील पण जनसंघशी जोडलेले होते आणि त्यामुळे माझ्या मनात बीजेपीसाठी खूप आदर होता आणि परत आम्ही बीजेपी जॉईन केली. मला पॉझिटिव्ह अँगल दिसतोय असं म्हणत खासदार पूनम महाजन यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकाबाबत आत्मविश्वास व्यक्त केला. जनतेने ज्या विश्वासाने खासदारांना प्रेम दिलं त्याच विश्वासातून 2 आमदार निवडून आले असल्याचं त्यांनी नमूद केलं. याच पार्श्वभूमीवर आगामी महानगरपालिका निवडणुकीत महापौर भारतीय जनता पार्टीचाच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रायगड मुंबईजवळील हा महत्त्वाचा पट्टा वर्षानुवर्ष विकासापासून वंचित राहिला असल्याचा आरोप करत या भागाचा विकास रोखला गेला असून सत्ता केवळ एका फॅमिलीपुरती मर्यादित ठेवण्यात आल्याचं त्यांनी संकेत दिले आहेत. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांनी गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत पोलीस यंत्रणेचा गैरवापर आणि पैशाचा वापर होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मनसे नेते अविनाश जाधव आणि ठाकरे गटाचे नेते राजन विचार यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी एका पोलीस अधिकाऱ्यामार्फत उमेदवाराला नेण्यात आल्याचा व्हिडिओ असल्याचा दावा केला. संबंधित उमेदवारानं त्यानंतर अर्ज मागे घेतल्याचं सांगत वेळेची पडताळणी करण्याचं आव्हानही त्यांनी दिलं आहे. तसंच निवडणूक प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत वाघे विभागातील 2 निवडणूक अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि नवीन आरओ नेमावा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. संपूर्ण निवडणूक दबाव आणि गैरप्रकाराखाली चालवली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी युती झाली होती.
काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीला 62 जागा दिल्या. मात्र 16 जागांवर ऐनवेळी वंचितने उमेदवार उभा केला नाही. या जागा पुन्हा काँग्रेसकडे गेल्या, पण काँग्रेसला देखील उमेदवार उभे करता आले नाही. त्यामुळे आता जागांवर थेट सामना भाजप शिवसेना युती आणि मनसे शिवसेना ठाकरे यांच्यात होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसवरही आरोप केले. त्यांनी सांगितलं की आम्हाला पाहिजे त्या 16 जागा काँग्रेसने दिल्या नाहीत. काही ठिकाणी एका नेत्याच्या घरातील 6 ते 7 लोकांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे आम्ही 16 जागांवर उमेदवारी दिली नाही. सुजात आंबेडकर यांनी असे सांगितलं की मुंबईत काही ठिकाणी आम्ही एकत्र प्रचार करू आणि काही ठिकाणी स्वतंत्र प्रचार करू. आमचा वचननामा लवकरच प्रसिद्ध होईल. धुळे शहरातील गुरुद्वारा परिसरात शीख धर्मियांच्या 2 गटांमध्ये उत्तर अधिकारी नेमणुकीवरून तीव्र वाद झाला. रविवार रात्री झालेल्या वादाचं रूपांतर दगडफेक आणि गोळीबारात झालं. गुरु गोविंद सिंग जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा तणाव वाढला होता. पंजाबहून आलेल्या समितीने बाबा रणवीर सिंग यांची नियुक्ती केल्यास स्थानिक शीख बांधवांचा विरोध होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. देशभरातील बँक कर्मचारी युनियनने 27 जानेवारी 2026 रोजी देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या नेतृत्वाखाली कर्मचारी युनियन 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणी करत आहे. जर संप झाला तर सलग 3 दिवस बँकेचे कामकाज प्रभावित होईल. 25 आणि 26 जानेवारीला आधीच सुट्टी आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपली बँकिंग संबंधित कामं यापूर्वीच पूर्ण करावी. बँक कर्मचारी युनियनने सांगितलं की 5 दिवसांची वर्किंग सिस्टीम मार्च 2024 मध्ये वेतन कराराच्या वेळी सहमतीने ठरलेली आहे, पण सरकार आणि व्यवस्थापनाकडून अद्याप ठोस पावलं उचलण्यात आलेलं नाही. युनियनच्या मते त्यांची मागणी योग्य आहे आणि या कारणास्तव त्यांनी संपाचा मार्ग निवडला आहे. महाराजा यशवंतराव होळकर प्रथम यांचा राज्याभिषेक मंगळवार 6 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता किल्ले पुण्यातील वापगाव येथे पारंपरिक उत्साहात साजरा होणार आहे. होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांच्या हस्ते हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार असून देशभरातील मान्यवर आणि इतिहासप्रेमी नागरिक उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा स्वराज्य, स्वाभिमान आणि शौर्य परंपरेला अभिवादन करणारा ठरणार आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.